वार बुधवार सायंकाळी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्टेशनजवळ भीषण रेल्वे अपघात घडला. या रेल्वे अपघातात पुष्पक एक्सप्रेसमधील अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले, तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अफवेमुळे प्रवाशांनी उड्या मारल्या आणि दुसऱ्या ट्रॅकवरनं येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडले. या घटनेमध्ये एकूण 13 जणांचा मृत्यू झालेला आणि भरपूर काही जण जखमी झालेले आहेत. तर आज आपण ह्याच व्हिडिओमधनं याबद्दलच माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी किशोर चव्हाण आणि आपण पाहता आपलं मराठी यूट्यूब चॅनल मराठी वार्ता. मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून लाईक करा आणि आपल्या कोणी नातेवाईक जवळ वगैरे असेल तर त्यांना शेअर पण करा. आता हा घटनाक्रम झाला कसा ते पाहूया. लखनौ एक्सप्रेस, लखनौहून मुंबईकडे जाणारी पुष्पक एक्सप्रेस, लखनौकडनं मुंबईकडे जाणारी पुष्पक एक्सप्रेस रेल्वे होती. संध्याकाळी 4 वाजता जळगाव स्टेशन सोडून पुढे गेली आणि माहेजे आणि परधाडे गाव, माहेजे आणि परधाडे हे गाव आहे, त्या स्टेशनजवळ दरम्यान वळणावर गाडीच्या हॉट एक्सक्लेमधून ठिणग्या निघाल्याने प्रवाशांनी आग लागल्याचा आरडाओरडा केला आणि जनरल बोगीतील चहावाल्याने ही अफवा पसरवल्याने भीतीमुळे प्रवाशांनी उड्या मारल्या आणि दुसऱ्या रेल्वे ट्रॅकवर गेले. त्याच टायमाला दुसरी रेल्वे येत होती, ज्या कर्नाटक एक्सप्रेस. त्याच रेल्वेखाली 13 जणांचा मृत्यू झाला. आता या अपघाताचे काय परिणाम झाले ते पाहूया. ट्रॅकवर उभ्या प्रवाशांना भरधाव येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने धडक दिली. त्यात 13 जणांचा मृत्युमुखी पडले आणि 11 प्रवासी जखमी झालेले आहेत. मृतांमध्ये 9 पुरुष आणि 2 महिला, एका लहान मुलांचा पण समावेश आहे. तर यामध्ये प्रशासनाने काय मदत केली आहे का ते पाहूया. घटनास्थळी पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने तातडीने धाव घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नातेवाईकांना 5 लाखाची जाहीर मदत केली आणि पंतप्रधान मोदीने पण काही मदत केलेली आहे. तर जखमींच्या उपचारांचा खर्च सरकार उचलणार आहे आणि ही घटनास्थळावरील दृश्य आहेत. अपघातानंतर प्रवाशांचे मृतदेह विच्छिन्न अवस्थेत पडले होते. काही जणांनी आपल्या नातेवाईकांना गमावलेले हंबरडा फोडला, तर काहींनी आपल्या डोळ्यासमोरच ही भीषण घटना घडली. आता महत्त्वाचे आव्हान रेल्वे प्रशासनाने काय केलेले आहे, तर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलेले आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या जीवाशी खेळ करू नये, असेही रेल्वे प्रशासनाने नागरिकांना सांगितले आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओतून आम्ही या अपघाताचा पूर्ण आढावा तुम्हाला सांगितला आहे. तर मृतांना श्रद्धांजली आणि जखमींना लवकर बरे व्हावे हीच आमची शुभेच्छा आहे. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला काही समजलं असेल तर आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा आपलं मराठी वार्ता यूट्यूब चॅनल नवीन असेच व्हिडिओसाठी.